नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी. मला माहिती आहे दिवसभर मतदानाची चर्चा झालेली आहे, मतदानाची आपण दृश्य पाहिलेली आहे, एकूणच सगळे वृत्तांत पाहिलेले आहेत. परंतु आज सकाळी अहमदाबादमध्ये जे घडलं ते या देशाच्या राजकारणात आणि एका वरिष्ठ राजकारणाकडून कधीही घडलं नव्हतं. त्यामुळे मला या विषयाची चर्चा करायची आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. दिवसभर त्याची चर्चा चालू आहे. त्यांनी मतदान केल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये बोटामध्ये असं आपलं कमळ धरलं भाजपचं आणि सगळ्या कॅमेऱ्यासमोर असं दाखवलं जेणेकरून ते देशभरात दिसेल. हा प्रकार आक्षेपार्ह आहे अशी टीका होते. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिलेली आहे, FIR दाखल केलेला आहे आणि आता त्यांची चौकशी होणार आहे. एखाद्या छोट्या मोठ्या नेत्याने हा प्रकार केला असता तर दुर्लक्ष करता आला असता किंवा निवडणूक आयोगाने कारवाई केली असती. पण पंतप्रधान बनण्याची ज्याची इच्छा आहे त्या माणसाने असं वागावं का? हा नैतिकतेचा भंग आहे का? हा आचारसंहितेचा भंग आहे का? हा कायद्याचा भंग आहे का? आपल्याकडे लोकप्रतिनिधित्वाचा कायदा आहे, त्यानुसार मोदींवर कारवाई होऊ शकते का हे पाहायला पाहिजे. आणि अशा प्रकारे निवडणूक आयोगाला ज्यांनी धाब्यावर बसवलेलं आहे त्यांना पंतप्रधान बनण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा माझा मुद्दा आहे. कारण निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. आपला प्रश्न बघा पडद्यावर. नरेंद्र मोदींकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झालाय का या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मान्यवर पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई त्यांच्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत. नमस्कार. पुण्याहून माझ्या सोबत आहेत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे, जे आपल्याला सांगतील की हा लोकप्रतिनिधी कायदा काय आहे आणि त्याच्यानुसार काय कारवाई होऊ शकते. पुण्याहून आपल्यासोबत येणार आहेत आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुभाष वारे सुद्धा. आणि पुण्याहून आपल्या सोबत आहेत अभिनव भारत या संघटनेचे प्रवक्ते मिलिंद जोशीराव, जे या विषयावर आपलं मत मांडणार आहे. पण मी चर्चेला सुरुवात करतोय केशव उपाध्ये तुमच्यापासून. मोदी हे काही छोटे मोठे नेते नाहीत. तुमच्या पक्षाचे अनेक मोठे नेते आम्ही पाहिले आहेत, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अनेक पाहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत जे केलं नाही तो विक्रम आज मोदींनी केला. मतदान केल्यानंतर एक कमळ असं त्यांनी दाखवलं सगळ्यांना. काय हेतू होता? जाणतेपणी केलं, अजाणतेपणी केलं? हा आचारसंहितेचा भंग आहे का? पहिली गोष्ट, आचारसंहितेचा भंग आहे की नाही ह्याचं उत्तर इलेक्शन कमिशनकडे. आता ती तक्रार, ती काय FIR त्यांनी खुलासा मागवलाय. इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे, तो जो निर्णय घेतील त्याबद्दल काही आम्हाला आदर आहे, त्यामुळे त्याबद्दल काही बोलायचं नाही. दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोदींनी काही ठरवून केलं, मोदींना काही अशा प्रकारचं कमळ दाखवायची गरज होती का हे मला काही या ठिकाणी खरं फार त्याला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ते बाहेर आल्यानंतर त्यांनी कुठली सभा घेतली म्हणजे म्हणून मी आता येताना खरं तर इलेक्शन कमिशन वेबसाईटवर गेलो होतो आणि कॅन्डिडेटसाठी जे पुस्तक असतं की कॅन्डिडेटसाठी गाईडलाईन्स काय ते मुद्दा म्हणून मी काढलं. लेटेस्ट 2014चं आहे. म्हणजे आपण सगळी कायद्याची चर्चा इथं कायदे तज्ज्ञ पण आहेत, ते अधिक प्रकाश टाकतील. पण त्यामध्ये काय काय असं विचारलं, एक त्यात क्लिअर कट दिसतं की 200 मीटरच्या बाहेर उमेदवारांनी 200 मीटरच्या आत प्रचार करता येत नाही, त्याला मतदानाचं आवाहन करता येत नाही. 200 मीटरच्या बाहेर सुद्धा 48 तासानंतर सभा घेता येत नाही, ग्रुपने एकत्र प्रचार करता येत नाही. पण जर या ठिकाणी मोदींनी काय केलं, ना सभा घेतलीय ना ग्रुपनी काही प्रचार केलाय. पत्रकारांनी प्रश्न विचारले. कायदा आहे, आपण वकिलांकडे जाणार आहोत, पण हा जो कायदा आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट, नीट जर वाचला असेल त्याच्यामध्ये कलम 26 जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय टेलिव्हिजनच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रचार करायला सुद्धा बंदी आहे, तो आक्षेपार्ह आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. टेलिव्हिजन असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, कोणत्याही मार्गाने असं म्हटलेलं आहे. नाही, प्रश्न असा मग ते जर करायचं असेल तर मग आपण सगळे काँग्रेसच्या प्रचारावर सगळ्यांच्याच मग आपल्याला म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्यांतर काँग्रेसच्या नेत्यांना हात मागे घेऊन जावं लागेल, कारण शेवटी सिंबॉलिक आहेच ना. आणि काँग्रेसचे नेते असे हात दाखवत जातात आहेत असे नाही, असं करतात, बरोबर आहे, असे हात दाखवत जातात, असे आहेत. मनमोहन सिंगांचं आहे. आणि फार लांब नका जाऊ, आता गुगलवरती आपण काढून बघू, मीरा सन्यारांचं टोपी बाहेर आल्यात, त्यांच्या म्हणजे टोपी असलेलं चिन्ह आहे त्यांच्या डोक्यावर, त्यांचा झाडू असलेले त्यांच्या टोपीवरती चिन्ह आहे, ते दाखवत आहेत. कोणत्याही उमेदवारांनी झाडूची टोपी घातलेली नाही, आपच्या त्या गांधी टोप्या घालतात, गांधी टोपी परवानगी आहे. एक नाही पण त्यावर चिन्ह आहे. मतदानाच्या दिवशी नाही, मतदानाच्या दिवशी आम्ही सगळं चेक केलेलं आहे, आपच्या लोकांनी त्या गांधी टोपी घातली आहे. आधी तरी प्रचारासाठी झाडूच्या टोप्या घातल्या. त्या गांधी टोपीवर आपण विचारूया सुभाष वारेंना. विचारू ना. तर माझा काही तुम्हाला ह्याच्यात काही आक्षेपार्ह दिसत नाही? काय म्हणजे आक्षेप असणं कारण काय? नाही, म्हणजे नरेंद्र मोदींनी जे कमळ दाखवलं ते ज्यावेळी आले मला विचारायचं, तो जाणतेपणी झालं की अजाणतेपणी?
मला असं वाटत नाही की मोदी सारख्या नेत्यांना जाणतेपणाने मुद्दामून असं काही कमळ दाखवायची वेळ यावी. अजाणतेपणी झालं, नाही, चुकून त्याच्यामध्ये त्यांनी नाही, फोटो सिगरेट काढला. हातात धरतात त्याच्यानी कमळ त्यांनी धरलं सिगरेट का? नाही, दोन वेगळे विषय नाही, काय? रेफरन्स नाही हे करा out of कारण हे context जर आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलं असतं तर तुम्ही काय बोलला असतात मला माहिती मला problem तोच आज आहे. आपण प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे बोलू, अगदी. याचं कारण आपल्याला भारतीय राजकारण शुद्ध राहण्याची इच्छा आहे सर्वांना, असं मी 100% आहे. जर मोदींनी 200 मीटरच्या आतमध्ये जर तशा पद्धतीने केलं असतं, नंबर 1 चूक मानली असती. मोदींनी 200 मीटरच्या बाहेर जर कोणती एखादी चूक सभा केली? घेतली असती, ठीक आहे. ती मान्य केली असती आपण. ठीक आहे, कोणती चूक केली नाही, पण तुम्हाला हे मान्य आहे की 200 मीटरच्या बाहेर सुद्धा जोपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू आहे म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तोपर्यंत कोणताही प्रचार करायला बंदी आहे. कोणताही प्रचार करायला बंदी 100% मान्य आहे. बरोबर आहे ना? आता मी हे सांगतो ना, असं आहे की नरेंद्र मोदींनी आजची पत्रकार परिषद बोलवली होती का? नाही. सर्व म्हणजे पत्रकारांनी त्यांच्या समोर हे केले, प्रश्न विचारले, बरोबर आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी उत्तर नाही, दिली. पत्रकार परिषद घ्यायला बंदी नाहीये, प्रचार करायला बंदी आहे. पत्रकार परिषदेने नरेंद्र मोदी कमळ असं हाताला चिकटवून बोटाला चिकटवून अहो, ते दाखवतील आणि नाचवतील. सगळ्या कॅन्डिडेटच्या गळ्यामध्येच गमचे असतात. गमच्यावर नाही, निशाणी नसते. निशाणी असते. बघा, निवडणूक आयोगाने माध्यमांना सुद्धा कळवलेलं आहे की मतदान झाल्यानंतर तुम्ही निशाण्या दाखवू नका तुमच्या कार्यक्रमामधून आणि झेंडेही दाखवू नका. 200 मीटरच्या बाहेर जे टेबल लावलं जातं, तुम्हाला वाटतं त्या त्याला टेबलवरती- परवानगी? ठीक आहे, तुमची भूमिका म्हणजे मी मला आता मान्य आहे. इलेक्शन कमिशनचं नाही, ठीक आहे, आता guidelines याच्यावर का कायदेशीर मांडले? वाद होईल. अनंत गाडगीळ अत्यंत अनुभवी आहेत, अनेक अगदी वर्ष प्रश्नच निवडणुका नाही. पाहतायत. हो. अनंतराव, मला सांगा, मोदींनी जे केलं, पहिली गोष्ट मला हे विचारायचंय, म्हणजे मला हे तपासायचंय, कारण अनेक लोक मला म्हणतात की तुम्ही मोदींचे टीकाकार आहात. मी जरूर मोदींचाच नाही, मी पत्रकार म्हणून टीकाकार आहे आणि समाजात वाईट गोष्ट घडत असेल तर त्यावर बोलणं हा माझा अधिकार म्हणजे कर्तव्य आहे. पत्रकार म्हणून कर्तव्य आहे ना, नाही तर उपयोग काय आहे? म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाला सांगायचं अमुक एक कचरा साफ कर आणि तो झाडू घेऊन साफ करायला लागला म्हणजे तू हे का करतोस? पत्रकाराला हा समाजातला कचरा साफ करावाच लागतो. मला तुम्हाला विचारायचं, हे जाणतेपणे झालं की अजाणतेपणे? जाणतेपणे झालं याचं तुम्हाला कारण व्हिडिओ बघून सांगतो. तुम्ही मोदींच्या गेल्या काही महिन्यातल्या काही सभांमधले शॉर्ट्स बघा. हे कमळाचं जे खूण आहे ती जॅकेटवर. ती त्यांच्या जॅकेटवर कायम आहे आणि नेमकी आता मतदान केल्यानंतर जॅकेटवरची निशाणी ही कशी काय त्यांच्या हातामध्ये आली? म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या सभांमधले जर त्यांचे व्हिडिओ शॉर्ट्स बघितले तर ती छातीवर इथे गळ्याच्या इथे लावलेली आहे आणि आता मात्र ते बाहेर येतात. हे जाणून बुजून केलेलं आहे आणि आम्ही यांनी नैतिकतेचा भंग केलाय, कायद्याचा भंग केलाय. अनेक उमेदवारांकडनं नकळत आचारसंहितेचा भंग होतो, नाही असं नाही, नकळत होतो, पण हा जाणीवपूर्वक पण झाला. हा जाणीवपूर्वक आहे, छोटा छोटा असतो. आणि फरक एवढा आहे की जी चर्चा चालली आहे याच्यामध्ये आणि इतर याच्यामध्ये आज FIR दाखल केलेलं आहे. बाकीचा जेव्हा आचारसंहितेचा भंग होतो त्यावेळेला इलेक्शन कमिशन नोटीस बजावत असतो. मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की केवळ मोदींवर नव्हे तर तुम्ही जर आज मोदींचं मतदान ज्या वेळेला मतदानाला आले, कुठल्याही पोलिसाला संरक्षकाला त्या खोलीत आत यायला अलाउड नाही. तो किती मोठा आज एक लहान मुलं सुद्धा आतमध्ये होतं. किती मोठा VIP असू दे, त्यांचा इन्स्पेक्टर त्यांच्याकडे येतोय. नंबर 2, फॉर्म भरताना किंवा मतदान करताना कुठल्याही इलेक्शन कमिशनच्या कर्मचाऱ्याला त्या नेत्याला शेकहँड करायला, त्याला काही रिस्पॉन्स द्यायला उठून शेकहँड केलेले 1-2 जणांनी, तेव्हा त्यांच्यावर ते सुद्धा सुद्धा आक्षेप आहे, त्याच्यावर कारवाई कार्यवाही व्हायला करायला पाहिजे. मी इतर पाहुण्यांकडे जाणार आहे, पण त्याआधी केशव उपाधी तुम्हाला काय ते बोलायचं आहे? नाही, असं आहे की माझं काँग्रेसचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला काँग्रेसबद्दलच ते बोलायचं. म्हणतात मोदींनी हे जाणतेपणाने नाही, केलंय. मला तेच- बहुतेक ॲपकोनी सल्ला दिला असेल. नाही, ती नाही, अमेरिकन कंपनी आहे ना, प्रश्न त्यात सल्ला फार हुशार आहे. प्रश्न असं आहे. सल्ला कोणी दिला असं नाहीये. नाही, नाही, काँग्रेसला त्यांची अडचण प्रत्येक काय आहे? काँग्रेसचे मुद्देच नाहीयेत. त्यामुळे काँग्रेस नाही आता मला बोलू द्या ना. मी ठीक तुमची आहे, बोलणं बोला. शांतपणे ऐकलं गडगे साहेब. असं आहे की काँग्रेसनी ज्यावेळी पहिल्यांदा फॉर्म भरला त्यावेळी काँग्रेसने लगेच आक्षेप घेतला. काँग्रेसनी ज्यावेळी मोदींनी वाराणसीत निवडणूक काढली त्यावेळी काँग्रेसने आक्षेप घेतला. आज मोदींनी ते काय कमळ दाखवलं की त्याच्यावरून मोदींनी काहीतरी फार मोठा गुन्हा केला, काहीतरी चाकू दाखवला, अशा पद्धतीने काँग्रेस आज शंकरसिंग वाघेला त्याच पद्धतीने वागत होते. शंकरसिंग वाघेला आजचं काढून बघा ना तुम्ही. शंकरसिंग वाघेला बाहेर आल्यानंतर हे असंच केलं, त्यावेळी काँग्रेसने आक्षेप नाही तुमचं असं म्हणणं आहे, त्यामुळे त्यांच्यावरही छोट्या- कारवाई करायला पाहिजे. प्रश्न कारवाईचा नाहीच आहे. तुम्ही वाघेला नाही, विरुद्ध तक्रार केलीत का 500 BJP? 500 कॅन्डिडेट म्हणजे जे सगळे कॅन्डिडेट उभे आहेत ना, तर सगळ्याच कॅन्डिडेट कारवाई जर अशा पद्धतीने म्हणजे अशा नाही, याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. अशा आता मुद्द्यावर मी चर्चा उत्तर करायची असेल तर मी सगळ्या तुमचं कॅन्डिडेटला तुमचं काढावं लागेल. वाराणसीचं उत्तर देतो. नंबर 1 म्हणजे इलेक्शन कमिशन कायद्यामध्ये अशी की कुठल्याही उमेदवाराच्या प्रचार यात्रेत 10च्या वर वाहनं असता कामा नयेत. नंबर 2, तुम्ही सगळीकडे काँग्रेसवर असा आरोप केला की वाराणसीमध्ये रेल्वेनी गाड्या थांबवल्या, वाराणसीला यायच्या. मी रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं, काही वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींचे मला फोन आले की असा असा काँग्रेसवर आरोप होतोय, तुमचं उत्तर काय? आणि त्यांनी सांगितलं की असं कुठल्याही स्वरूपाच्या आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत. मला सांगा,
3-3.5 लाख लोक हे लोक क्लेम करतायत मोदींच्या याला. तुमच्या बीजेपीची तेवढी एनरोलमेंट सुद्धा नाहीये वाराणसीत. मग आले कुठनं बाहेरून लोक? आलेले लोक बाहेरून आले याचा अर्थ बाहेरून आले याचा अर्थ बाहेरून तुम्ही वाराणसी सध्या ह्याचा नाही, भंग पण आपण केलेला मुद्द्यावर होता. राहूया. नाही, आपण भंग जरा केलाय. हा सुद्धा एक भंग केलेला आहे. मोदी, मला त्याच्याकडे यायचं मूळ आहे की मुद्दा मोदी कसा आहे? टप्प्याटप्प्याने यांच्या- आचारसंहितेचा भंग करतायत मूळ का? मुद्दा असा आहे याचं कारण की मोदींना ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार प्रोजेक्ट केलाय, वास्तविक ते गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या पदापर्यंतच नाही, योग्य ठीक आहे. ते आहे. पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि भाजपचा अधिकार आहे. मला सुभाष वारेंकडे जायचं पण त्याआधी मला तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं वाटतं सत्ता मिळण्याआधीच मोदी बेगुमान झाले? 100%. मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक चॅनलवर बोलतोय की मोदींचं आर्थिक धोरण काय आहे, मोदींचं परराष्ट्र धोरण काय आहे, मोदींचा सामाजिक दृष्टिकोन काय आहे, काही बोलत नाहीत. नुसतं शहजादा नाही, सोनिया ठीक आहे, गांधींनी असं ठीक आहे. माझं म्हणणं त्यांच्या वागण्यात सुद्धा एक औद्धत्य येत आहे. हा जरूर आलेला आहे फरक त्यांच्यामध्ये. ठीक आहे, आपण त्याविषयी बोलूया. आपण सुभाष वारेंना विचारूया, कारण आचारसंहिता भंगाबद्दल उमेदवार म्हणून त्यांनी अभ्यास केलाय, त्यांचा अनुभव आहे. सुभाष वारे, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज मोदींनी जे केलं आणि एक अनुभवी माणूस, अनुभवी कार्यकर्ते, एक उमेदवार म्हणून मला सांगा, केशव उपाध्ये असं म्हणतायत हे अजाणतेपणी झाले. इथे अनंतराव आहेत गाडगीळ, ते असं म्हणतायत हे जाणतेपणी केलंय, विचारपूर्वक केलेलं आहे. कायदा मी तोडू शकतो, कायद्यातून पळवाट काढू शकतो, अशा इच्छेने आणि अशा हेतूने केलंय. तुमचं काय मत आहे? नाही, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून अशा अजाणतेपणाने चुका होणं हे संभवत नाही. हे अत्यंत बेगुमानपणे झालेलं आहे. अशा पद्धतीनं पक्षाचं चिन्ह हातात धरून सर्व मीडियासमोर मिरवणं हा आचारसंहितेचा भंग आहे. 120(1)(अ), 120(1)(ब या दोन्ही जे काही नियम आहेत त्या नियमानुसार तो भंग आहे आणि अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ते वारंवार करत आहेत. आम आदमी पार्टीनं त्यांनी वाराणसीमध्ये जेव्हा अर्ज भरला त्यावेळच्या रॅलीवरती जो झालेला खर्च आहे, या खर्चाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. दुसरं, फोटोसहित त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साड्यांचं वाटप झालेलं आहे वाराणसीत, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. हे अत्यंत बेगुमानपणे करता येते आणि तुम्ही आधी म्हणालात तेच खरं आहे. त्यांची मूळ प्रवृत्तीच अत्यंत उद्दाम आणि हुकुमशाही अशी आहे. सत्तेत येण्याची केवळ त्यांना चाहूल लागली आहे एका गोबेल्स पद्धतीच्या प्रचारानं. त्याच्या आधीच जर ते या पद्धतीनं वागत असतील तर या देशातल्या लोकशाहीला ते धाब्यावर बसवणार, ही जे आमचा आधीपासूनचा आरोप आहे तो अगदी खरा आहे. आमचं म्हणणं फक्त निवडणूक आयोगानं आता FIR दाखल करण्यापर्यंत थांबू नये. या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि केवळ हीच नव्हे तर गिरिराज किशोर असतील किंवा मी 8 कोटी खर्च केले सहज म्हणणारे गोपीनाथ मुंडे असतील किंवा 2-2दा मतदान करा म्हणणारे शरद पवार असतील, अशा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग केवळ कठोर कारवाई केली पाहिजे असं काढून, तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे सुभाष वारे, या सगळ्या मुद्द्यांकडे आपण येऊया. पण मला आधी सगळ्यांच्या प्राथमिक प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. मी मिलिंद जोशीराव यांच्याकडे जातोय. मिलिंद जोशीराव हे अभिनव भारत या संघटनेचे प्रवक्ते आहेत. मिलिंद जोशीराव, तुमचं काय मत आहे मोदींच्या कृत्याबद्दल? सर, मला थोडा वेळ दिला तर मी तुम्हाला एक प्राथमिक सविस्तर गोष्ट प्रतिक्रिया सांगतो. द्या, नंतर आपण वेळेत चर्चा करूया. आधी प्राथमिक प्रतिक्रिया द्या. काँग्रेसचा हा घाबरून जाऊन केलेला बागलबुवा आहे. मोदी शिंकले तरी त्यांना आता मोठा आरडाओरडा करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मागे टाकून स्पोर्ट्समनशिप स्पिरिट ज्याला म्हणतात त्या स्पिरिटमध्ये काँग्रेसनी किंवा इतर पक्षांनी हे सगळं घेऊन निवडणूक पूर्णपणे पार पाडावी, मोदींच्या शपथविधीपर्यंत तरी, असं माझं मत आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काँग्रेसवर टीका करून दिलीत. मोदींनी जे कृत्य केलं, जे प्राथमिक कृत्य आहे, पहिलं जे कृत्य आहे कमळ दाखवण्याचं, त्याविषयी तुमचं काय मत आहे? आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन अजून सुरू झालेलं नाहीये किंवा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं असेल एव्हानी. माझी एकच विनंती सरकारला अशी आहे की आत्ताच ते गुजरात पोलिसांकडनं इन्व्हेस्टिगेशन न करता CIA म्हणा, CBI म्हणा, IB म्हणा यांच्याकडनं करून घ्यावी. कारण याच्यातनं मोदी आता निर्दोष सुटतील थोड्या दिवसांनी आणि मग यांचा बागुलबुवा सुरू होईल की पण तुम्हाला कसं माहिती मोदी निर्दोष गुजरात सुटतील? पोलिसांकडनं करून असं घेतली गेली, निवडणूक आयुक्त सुद्धा असं सगळं सांगत म्हणणं सुरू नाहीये. होईल. जोशीराव, तुम्हाला कसं माहिती मोदी निर्दोष सुटतील म्हणून आजच? माझं का असं ठरलंय आधी? माझं एकच म्हणणं आहे निखिल सर, माझं एकच म्हणणं आहे की मोदी हे तिथे व्होटर म्हणून गेलेले होते. गांधीनगरमध्ये ते कंटेस्ट करत नाहीयेत, ते बडोद्यातनं कंटेस्ट करतायत. त्यामुळे एक व्होटर म्हणून त्यांनी जर का कमळ दाखवलं तर त्याच्यात काहीच चूक नाहीये. ठीक आहे, बरोबर आहे. आपल्यासोबत वकीलही कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण त्याआधी हेमंत देसाई, आपण चर्चा ऐकलेली आहे काय,
पत्रकार म्हणून तुम्ही 1970 नंतरच्या सर्व निवडणुका जवळजवळ पाहिलेत. असा अनुभव, पंतप्रधान पदाचा उमेदवार ज्यांनी असं कृत्य केल्याचं तुमच्या माहितीत आहे का? आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, मला अनंतरावांना पण विचारायची आहे. 1974 साली इंदिरा गांधीची निवडणूक रद्द झाली, अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला. त्याच्यामध्ये यशपाल कपूर नावाचे त्यांचे सहकारी होते. त्यांनी त्या प्रचारामध्ये 2 सरकारी जीप्स वापरल्या म्हणून ही निवडणूक रद्द झाली. तेवढं हे कृत्य गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच तेवढंच गंभीर आहे. आणि त्यावेळी तुम्हाला माहिती असेल की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांचा वापर केला आणि सरकारी व्यासपीठ जे आहे, सरकारी व्यासपीठ त्याचाही मिसयूज केला असा आरोप, स्पेसिफिक आरोप होता आणि तो सिद्ध झाला. त्यावेळी भारतीय जनता पक्ष नव्हता, जनसंघ होतं आणि बाकी सगळे विरोधी पक्ष होते. त्यांनी ज्या प्रकारे रास्तपणे आरडाओरडा केला त्याच्याबद्दल, आता यांच्यावरती जर उलटल्यावरती यांना एकदम आता अभिनव भारत सोडून द्या, आपण त्यांनी काही जो युक्तिवाद केला तो विचारात सुद्धा घेण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण आत्ता केशव उपाध्ये जे म्हणाले त्याच्यावरनं सुद्धा मला असं वाटतं की इतकी गंभीर गोष्ट असेल आणि ती इतकी कॅज्युअली घेत असेल तर ते अतिशय गंभीर गोष्ट आहे. एक तर नरेंद्र मोदी आत्तापर्यंत इतके वर्ष चीफ मिनिस्टर होते, त्याच्या अगोदर पक्षामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाच्या जबाबदारी त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे नियम, निवडणूक प्रक्रिया, निवडणुका हाताळल्या त्यांनी सगळं माहिती आहे. आणि यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक केलं असेल का अजाणतेपणा मत आहे? जाणीवपूर्वक झालं की अजाणतेपणे केलं? जाणीवपूर्वक केलं असं माझं म्हणणं आहे. जाणीवपूर्वक केलेला हा कायदेभंग आहे. कायदेभंग आहे आणि आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही असा अति आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नेहमी म्हणतात मुझे 300 कमल चाहिए. त्यामुळे ते कमळाचा जो प्रचार या प्रकारे पहिल्यांदाच मोदी करतात तो ठीक आहे, त्यांना करायचा तो अधिकार आहे. परंतु असं करताना त्यांनी आत्ता आज संपूर्ण दिवसभर वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते होते ते ज्या प्रकारे याचं समर्थन करतात, कारण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. FIR अन्य याच्यामध्ये अनेक वेळा नोंदवलेलं नाही, याच्यामध्ये FIR ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याच्या संबंधी करेलच. पण दुसरी गोष्ट म्हणजे तिथे फक्त पत्रकार परिषद घेतलं नाही, बाकीचे सर्वसामान्य लोक होते तिथे आणि त्यांनी ॲड्रेस केली. म्हणजे असं पत्रकार आले मग मला बोलणं भाग पडलं असं नाही, त्यांना असं सांगता आलं असतं की आज व्यवस्थित पत्रकार परिषदेची आधी व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या टेबल टाकून माईक्स ठेवण्यात आले आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी डायरेक्ट प्रचार केला. आणि दुसऱ्या 2 गोष्टी सांगायला पाहिजेत की ज्यावेळी जाहीरनामा भाजपचा जाहीर झाला त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल की एक निवडणुकीचा टप्पा एक सुरू होता, मतदान होतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळी त्या प्रश्न आपण उपस्थित केले होते की जाहीरनामा अगोदर त्या दिवशी निदान तुम्ही जाहीर करू नका, अगोदर जाहीर झालं पाहिजे किंवा नंतर करा. नंतर पण जाहीरनामा सुद्धा इतक्या उशिरा म्हणजे भाजप हे पद्धतशीरपणे करतोय असं तुमचं म्हणणं? पद्धतशीरपणे. दुसरी गोष्ट बनारसमध्ये त्यांची जी ही झाली मिरवणूक त्यामध्ये हजारो लोक होते आणि त्यामध्ये ज्या प्रकारे टेलिव्हिजन चॅनेलला च्या साक्षीने त्यांनी हा प्रचार जाणीव आणि त्या दिवशी दुसऱ्या एका राज्यामध्ये काही राज्यामध्ये मतदान होते. त्यामुळे हे केशव उपाध्ये तुम्ही उत्तर द्या. हे असं दाखवतायत की भाजप पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अगदी 7 एप्रिलला जो टप्पा सुरू झाला, ज्या दिवशी तुम्ही जाहीरनामा जाहीर केलात त्या टप्प्यापासून तुम्ही पद्धतशीरपणे आचारसंहितेचं उल्लंघन करताय. काय कुणाला विचारून करायचं हे सगळं? म्हणजे शेवटी आम्हाला आमच्या पार्टीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही करू शकतो, फॉर एक्झाम्पल मॅनिफेस्टो आता जी सगळ्यांच्या आमच्या सोयीची तारीख होती, बरं त्यावेळी इलेक्शन कमिशनकडे गेलं होतं. इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की इलेक्शन परवानगी आम्ही घेतली आहे की तुम्ही प्रकाशन करू शकता. आता लाईव्ह करायचं की नाही, आता त्यांनी चॅनलने नियम पाळायचा आहे. म्हणजे तो नियम चॅनल्स दोषी आहेत. नाही, चॅनलने दाखवावं की नाही हे चॅनलने ठरवायचं नव्हतं. काही नरेंद्र मोदी तुमचा दोष नाही, ठीक आहे. आज निवडणूक आयोगाने हेमंत देसाई, आज निवडणूक आयोगाने ज्यांनी हे दाखवलं त्या सगळ्या चॅनल्सना नोटिसा पाठवल्या आहेत आणि FIR दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, चॅनल जबाबदारी? कारण एक घटना घडतेय ती दाखवणं हे माध्यमांचं कर्तव्य आहे. चॅनल्सना दोष देत आहे निवडणूक आयोग, हे योग्य आहे का? नाही, मला असं वाटतं की चॅनेल्सनी सुद्धा जबाबदारी बघितली पाहिजे. जसं की आपण ज्यावेळी मतदान असतं त्या दिवशी नरेंद्र मोदी नाही, मोदींच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जाहिराती आल्या, त्याला आपण आक्षेप घेतला होता. नाही, जाहिरातीचं म्हणत नाही. एक पत्रकार परिषद एक महत्वाचा उमेदवार आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार घेतोय. चॅनल्सना किंवा पत्रकारांनी कल्पना सुद्धा नाही तो तिथे काय करेल ते कव्हर करणं हे पत्रकाराचं काम आहे की नाही? जाहिराती वगैरे ते पत्रकाराचं काम आहे. निवडणूक आयोग म्हणजे शूटिंग द मेसेंजर करतोय निवडणूक आयोग. त्यामध्ये पत्रकारांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यामध्ये पत्रकारांचा दोष म्हणजे आता जो नियम त्यांनी जाहीर केला, आता टेक्नॉलॉजीमुळे काय आहे की आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की आता मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले, सर्रास मोबाईल घेऊन जात होते आणि त्याच्यावरती समजा व्हॉट्सअपवरती समजा कोणी मोदींचं हे पाठवलं, हां
तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये मिसयूज होईल. याच्यामध्ये जर निवडणूक आयोगाने क्लिअर कट जर नाही सांगितलं पण व्हॉट्सअप काय निवडणूक आयोग कुठच्या तरी बाबा आदमच्या काळात वावरतोय. सोशल मीडियात काय होते त्यांना कल्पनाच नाहीये ते कबूल आहे. आणि मोदींनी त्याचा सगळा फायदा घेतलाय. सेल्फी काढून आज त्यांनी सगळ्या हो. सोशल मीडियामध्ये टाकली. मोदींना माहितीये इथे नियम तुटत नाही, यांना काय माहितीच नाही. आणि ज्या प्रकारे सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त वापर भाजपने अतिशय कल्पकपणे केलेला कल्पकतेने आहे केलाय. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं बरोबर एवढं थोडंच आहे. कल्पकतेने केलाय. पण मला असं वाटतं निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. तुम्ही घटनात्मक संस्थेचा आदर ठेवणार नसाल तर तुम्ही सगळ्या लोकशाही घटनात्मक संस्था ज्या आहेत त्या मोडीत का काढणार नाही असा प्रश्न लोक विचारू शकतात. पण तो मी नंतर घेणार आहे चर्चेला. मी ॲडव्होकेट असीम सरोदेंकडे जाणार आहेत, कायदेतज्ञ आहेत. असीम सरोदे, या देशामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट आहे, लोकप्रतिनिधी कायदा म्हणतात. या कायद्यानुसार मोदींचं हे कृत्य जे आहे ते गुन्ह्यात बसतं का, गंभीर गुन्हा आहे का? लोकप्रतिनिधित्व कायदा 1951चं जे कलम आहे 126 त्याच्यानुसार निवडणुकीचा प्रचार हा 48 तास आधी मतदानाच्या थांबला पाहिजे आणि त्या 48 तासामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. पक्षचिन्हांचा वापर, झेंड्यांचा वापर करता येत नाही. फक्त व्यक्तिगत गाठीभेटी मात्र फक्त घेता येतात. या दृष्टिकोनातून पाहिलं तर नरेंद्र मोदींनी जे केलेलं आहे ते कायद्याचं उल्लंघन आहे, निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे आणि त्या 126(1)(b) मध्ये सांगितल्यानुसार त्यांनी तो कायद्याचा भंग केल्यामुळे त्यांना 2 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही असं होऊ शकते. आता त्यांनी कदाचित हे कॅल्क्युलेटेडली केलेलं आहे असं मला वाटते की 2 वर्षापर्यंतचा दंड, 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड असा आहे. आता जर आपण त्याचं पाहिलं, त्यांची वागणूक पाहिली किंवा त्यांची सगळी बॉडी लँग्वेज पाहिली तेव्हाची, तर आपण काही असा हात ठेवून प्रत्येक वेळेस बोलत नाही. म्हणजे कमळ नाही असं समजा हातामध्ये, तर आपण काही असं ठेवून बोलत नाही. त्याच्यामुळे कमळ विशेषतः हातात घेऊन मग असं असं करून बोलावं लागते. याचा अर्थ त्यांनी ते मुद्दाम केलेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी मगाशी तुम्ही ऑब्झर्वेशन म्हणून सांगितली की सगळेच जण जे मोठे नेते असतात ते जेव्हा मतदान करतात तेव्हा कॅमेरामन, टीव्हीवाले त्यांना बाहेर पकडतात, त्यांना सांगतात, विचारतात, त्यांची प्रतिक्रिया घेतात. तर ती उभ्या उभ्या घेतली जाते, अशी बसून सगळे माईक ठेवून अशी घेतली जात नाही. त्याच्यामुळे ही त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच आयोजित केली होती. त्यांचं इंटेन्शन याच्या मागचं क्लिअर आहे. कायद्यामध्ये उद्देश कोणत्याही कृतीचा हा बघून त्याच्यावरचा गुन्हा नोंद होत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर झालेला FIR हा योग्य आहे. त्याच पद्धतीने दुसरं एक कलम आहे 130. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पोलिंग स्टेशनमध्ये किंवा पोलिंग स्टेशनच्या बाहेर कोणत्याही प्रकारचं कॅनव्हासिंग करता येत नाही. नरेंद्र मोदींनी जवळपास हे कॅनव्हासिंग केलेलं आहे, प्रचार आपला स्वतःचा केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानुसार पण तो गुन्हा आहे. पण त्याच्यामध्ये अत्यंत त्रोटक अशी शिक्षा आहे की 250 रुपयाचा दंड त्यांना होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिलेला एक निर्णय खूप महत्वाचा आहे. 1965 रोजी तो दिला होता शेवपाल सिंग वर्सेस रामप्रताप या केसमध्ये, की त्या कृतीचा कॅल्क्युलेटेड इफेक्ट काय होणार आहे याचा आढावा घेऊन, अंदाज घेऊन त्या संदर्भातली गुन्ह्याची जी डेप्थ आहे, गांभीर्य आहे ते ओळखावं लागते असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. तसंच या कायद्यानुसार यांनी कमळ दाखवल्यामुळे किती मतं मिळणार आहेत किंवा समजा नरेंद्र मोदी निवडणूक हारले म्हणजे त्याचं गांभीर्य कमी झालं का, तर तसं पण नाही. कोणत्याही प्रकारचा असा अपप्रचार करणं किंवा त्या निवडणूक चिन्हाचा वापर करणं हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा ते निवडणूक जिंकण्यामध्ये किंवा हारण्यामध्ये झाला तरी त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून त्याला म्हटलंय की इलेक्शन मॅटरच्या संदर्भात अशा प्रकारची कृती करणं हा गुन्हा आहे. आणि इलेक्शन मॅटर म्हणजे त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे की कॅल्क्युलेटेड इन्फ्लुएन्स पाडण्याचा वोटर्सवरचा प्रयत्न म्हणजे इलेक्शन मॅटरच्या संदर्भातली दखलंदाजी आहे आणि तशी नरेंद्र मोदींनी आज केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कायदेशीररित्या त्यांनी भंग केलेला आहे. आमचे मित्र उपाध्ये ज्या कॅज्युअली ते घेत आहेत आणि सांगतायत तसं नाही आहे. त्यांनी काँग्रेसचा उल्लेख केला. मी काय कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण काँग्रेस हा आपला हात जो आहे सिम्बॉल हा माणसाच्या बॉडीचा पार्ट आहे, तो आपल्याला काही बाहेर काढून ठेवता येत नाही. दुसऱ्या पक्षांचे चिन्ह हे विशेषतः घेऊन मिरवले जातात आणि त्याच्यामुळे त्या पक्षाचा तसंच प्रचार करणं हा इंटेन्शनल भाग आहे आणि म्हणून तो गुन्हा आहे असं मला सांगायचं आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. युक्तिवाद होतील पण शेवटी मला या युक्तिवादाकडे यायचं आहे. देशातली घटनात्मक संस्था आहे, तिचा कायदेशीर भंग करणं कायद्याचा, त्या घटनात्मक संस्थेने घालून दिलेल्या कायद्याचा कायदेशीर किंवा नैतिक भंग करणं उचित आहे का याकडे मला यायचं आहे. कारण नरेंद्र मोदी आज जर निवडणूक आयोगाचा अपमान करत असतील तर उद्या देशातल्या कोणत्याच संस्थेविषयी आदर बाळगत का असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग झालाय का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 69% लोक, 31% लोक होय म्हणतायत. तुम्ही SMS पाठवत राहा. आचारसंहितेचा भंग झालाय की नाही चर्चा आपण करत राहू.
आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. मुद्दा केवळ नरेंद्र मोदींचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या वर्तनाचाही आहे. मला अनंतराव तुम्हाला विचारायचं आहे, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये वर्तन करतोय, निवडणूक आयोगाविषयीच काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्हाला वाटतं का निवडणूक आयोग मतदान चांगलं घेतो, मतदानानंतरची जी प्रक्रिया आहे म्हणजे काउंटिंगची, मतमोजणीची ती नीट करतो, पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आचारसंहिता वगैरे याकडे लक्षच देत नाही? बघा ना, अनेक ठिकाणून नावं गाळल्याची तक्रारी आलेल्या आहेत. काही ठिकाणी लोकांच्या 2-2 नावं आहेत, त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे. मी माझं व्यक्तिगत उदाहरण सांगतो. पुण्याची निवडणूक चालू असताना मी माझ्या घराच्या खालच्या खोलीत बसलो होतो. अंगणामध्ये 20-25 कार्यकर्ते उभे होते आणि एक युनिफॉर्ममधला हवालदार आणि एक इलेक्शन कमिशनचा माणूस आला आणि त्यांनी विचारलं की या घरावर झेंडा लावला होता काल आणि हे कचेरी काढली आहे का वगैरे वगैरे प्रश्न केले. माझे कार्यकर्ते घाबरून आत आले. मी त्यांना सांगितलं, त्याला जाऊन सांगा की तुमचा निवडणूक आयोग स्थापन होण्यापूर्वी या घराला स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचा झेंडा लागलेला आहे. पण ज्या पद्धतीने आत येऊन चौकशी केली, मला असं वाटतं की हे नको त्या दिशेने चाललेलं आहे. उदाहरणार्थ काही ज्या सुधारणा आल्या की रात्री 10 नंतर सभा नको, आम्हाला मान्य आहे की लोकांना त्रास होतो, पण तुम्ही आज रस्त्यामध्ये सभा घ्यायला बंदी घातली आहे किंवा साईडला जर जागा असेल तर बंदी घातली आहे. मी सगळ्या व्यासपीठावरनं लोकांना आवाहन करतोय की आज वैचारिक प्रबोधन ज्याला आपण मराठीत म्हणतो, ते ह्यांच्या या निवडणूक आयोगाच्या नको त्या नियमामुळे वैचारिक प्रबोधन बंद झाले. म्हणजे पूर्वी प्रत्येक पक्षातल्या राजकीय मोठ्या लोकांची सभा ऐकण्याकरता लोक जायचे, त्याच्यानंतर मग लोक आपलं मत ठरवायचे. आज ती संपूर्ण प्रक्रिया बंद झालेली आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की मग ठराविक चॅनेल्स, ठराविक प्रसार माध्यमं किंवा मग पेड न्यूजचे आरोप होत आहेत. ठराविक प्रसार माध्यमं, ठराविक चॅनल हेच दाखवतात, हेच ज्याचा प्रचार करतात, तो याचा पुढचा नेता, त्याचा पुढचं सरकार. तुमचं असं म्हणणं, निवडणूक आयोग जिथे कारवाई करायला पाहिजे तिथे करत कमी नाही पडतंय, तिथे कमी आणि पडतंय. उगाचच सगळ्यांना दमदाटी करत 100% फिरतात त्यांचे अधिकारी. सुभाष वारेंना याचा अनुभव आहे. सुभाष वारे, तुमचा काय अनुभव आहे? बड्या नेत्यांना सोडलं जातं आणि छोटे उमेदवार, छोटे कार्यकर्ते यांना त्रास दिला जातो. अगदी अगदी खरं आहे. बडे नेतेच नव्हे तर बड्या पक्षाचे उमेदवारांनाही माफ केलं जातं. माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की माझ्या संपूर्ण प्रचार काळामध्ये कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी हमाल पंचायत कष्टाच्या भाकरमधून आम्ही जेवण मागवायचो. ते किलोवरती येतं, त्या किलोवरचा खर्च त्या कष्टाची भाकरला आम्ही बँकेमार्फत द्यायचो. माझा सगळाच खर्च टोटल अगदी बँकेमार्फत आणि वॅट आणि सर्व्हिस टॅक्सची किंवा ते नवीन जो कायदा टॅक्स आलाय त्याची बिलं, टॅक्स लावून बिलं आम्ही आणायचो आणि ते सादर करायचो. आता त्या याच्यात इलेक्शन कमिशननं मला असं पत्र दिलं की हमाल पंचायत कष्टाच्या भाकरीचा तुमचा एका कार्यकर्त्याचा जेवणाचा खर्च 27 रुपये येतोय आणि आमच्या निकषानुसार एका कार्यकर्त्याचा जेवणाचा खर्च 125 रुपये आहे एका ताटाचा, त्यामुळे तुम्ही तो 125 रुपये लावा. इथं एक गमतीची गोष्ट अशी आहे की प्लॅनिंग कमिशन जेव्हा दारिद्र्य रेषा ठरवतं तेव्हा 12 रुपये किंवा 14 रुपयात जेवण होऊ शकतं असं म्हणतं आणि इलेक्शन कमिशन मात्र इलेक्शन प्रचारामध्ये 125 रुपये ताट लावा असं म्हणतं. एकूण अर्थ असा आहे की काही कार्यकर्ते सगळं वाईट मनीनं प्रचार करतात, सगळा खर्च दाखवतात. तिथं छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे इलेक्शन कमिशन त्यांना नाडतं आणि जेवणावळी होतात रोखीच्या पैशानं, त्या कुठेही हिशोबात दाखवल्या जात नाहीत. तिकडे इलेक्शन कमिशनचं लक्ष जात नाही. एकूण निष्कर्ष असा आहे की छोट्या छोट्या गोष्टींच्या वरती कारवाई करून काहीतरी केल्याचा आव आणला जातोय, परंतु निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा, रोख पैशाचा वापर अमर्याद होतोय आणि तो रोखण्यासाठी इलेक्शन कमिशनकडे काहीही उपाययोजना नाही किंवा इलेक्शन कमिशनला ते करायचं नाही असं दिसतंय. आता नरेंद्र मोदींची वाराणसीची पूर्ण करू द्या, बोला. निवडणूक अर्ज भरतानाची जी रॅली आहे, बरोबर आहे, बोला बोला, पूर्ण करा. ही जी रॅली आहे त्या रॅलीचा खर्च आम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे 6 कोटी रुपये. ठीक आहे, आमचं कॅल्क्युलेशन थोडं इकडे तिकडे होईल, परंतु हे जे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये अर्ज केलाय इलेक्शन कमिशनकडे, याच्या संदर्भात इलेक्शन कमिशन कारवाई करणार की नाही? त्यामुळे हे नरेंद्र मोदींच्या एकूण देशभरातल्या प्रचारामध्ये वर्तमानपत्रातल्या जाहिराती, टेलिव्हिजनवरच्या जाहिराती नंतर फ्लेक्स, होर्डिंग्स, हा जो करोडो रुपयाचा खर्च आहे, हा पार्टीचा खर्च म्हणून दाखवतील ते, हे ठीक आहे, पण हा पैसा आला कुठून हे विचारण्याची तरी काही हे ऐक नाही, दाखवण्याची तरी काही ऐक नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं की बड्या नेत्यांना सोडलं जातं, नरेंद्र मोदीच कशाला, याआधी शरद पवारांना सोडलं गेलं, अमित शहाना सुद्धा माफ करण्यात आलं, त्यांच्यावर बंदी घेतली होती ती मागे घेण्यात आली. केशव उपाध्ये, बड्या नेत्यांना सोडलं जातं आणि छोट्या उमेदवारांना त्रास दिला जातो. तुमचं काय म्हणणं? नाही, वेगळा असं खरं म्हणजे इलेक्शन कमिशनकडनं उलट सर्वच राजकीय पक्षांना, गाडगे साहेब तर स्वतः सांगतायत, हा सर्वच पक्षांचा अनुभव आहे.
प्रश्न एवढाच आहे की इलेक्शन कमिशन आचारसंहिता नावाचा जो बागुलबा उभा केलाय ना, तो बऱ्याच वेळा म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की हत्ती आणि 7 आंधळ्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. प्रत्येक जण असं वाटतं की हत्ती हा पाया एका पायाला लावला, पाया एका सोंडेला हात लावला तर हत्ती असाच आहे, पायाला हात लावला हत्ती असाच आहे. प्रत्येक कलेक्टर आपल्या पद्धतीने इलेक्शन कमिशनच्या जे आचारसंहितेचे नियम आहेत त्याचे अर्थ लावतो. फॉर एक्झाम्पल, चॉपरची परवानगी स्टार प्रचारकांसाठी, मी अगदी छोटी 2-3 उदाहरण देतो. चॉपरची परवानगी स्टार प्रचारकांसाठी वेगळी घ्यावी लागत नाही. एकदा इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राची दिली की ती वेगळी प्रत्येक ठिकाणी घ्यावी लागत नाही, हा नियम आहे. पण आम्हाला यावेळी 4-5 ठिकाणी असे प्रश्न निर्माण झाले की त्या कलेक्टरने सांगितले नाही म्हणाला ती इथून तुम्ही वेगळी परवानगी घेतली पाहिजे, त्या परवानगीचं आम्हाला देणं घेणं नाही. एकदा इलेक्शन कमिशननी प्रचाराची सीडी इथल्या की क्लिअर केली की खाली अडवायचं कारण नाही, पण ती सीडी सुद्धा तिथल्या लोकांनी लावू दिली नाही. त्या परवानग्यांसाठी जो पैसे भरावे लागतात त्यासाठी जे वारंवार जावं लागतं, म्हणजे एकूण जाच होतो. हा इलेक्शन आचारसंहितेचं व्यवस्थित पारदर्शकता नाही. वोटर लिस्टचा पण गोंधळ ज्याला प्रचंड तोडायची आहे. तू तोडू शकतो नरेंद्र मोदींसारखं. तोडली नाहीच, आमचं म्हणणं तेच आहे ना. म्हणजे हे आता निष्कर्षच तुम्ही काढणार असाल, पळवाट तर काढू चर्चा- शकतात. नाही चर्चा आपण असं पळवाट काढू शकतात. अनंतराव पळवाट निघू शकत नाही. आज नरेंद्र मोदींनी पळवाट काढली असं आपण पळवाट म्हटलं. नाही, नाही, पळवाट शक्य नाही नाही. काढली. माझा नाही, ते पळवाट म्हणतात- काढली नाही. ते म्हणतात ते बरोबर आहे, पळवाट असं नाही अगदी गाडग्या- नाही, पळवाट अगदी- नाही काढली. ते म्हणतात ते बरोबर आहे, त्यांनी उघडपणे केलंय की नाही, मला उघडपणे करण्याचा मुद्दाच मला नाही. कशाची फिकीर इलेक्शन नाही. कमिशन त्यांनी एक वेगळी वाट ज्यावेळी ठरलेली आहे voting की करायला मला गेली. फिकीर नाही. मी वोटिंग करायला गेले प्रोजेक्टेड प्राईम माझा ऐका वोटिंग करताना त्यांनी कमळ काढलं होतं, ते आल्यानंतर ते हातात होतं ते त्यांच्या. चुकून हातात राहिलं असं हा, तुमचं हे म्हणणं. स्वाभाविक मी- घडणारी चुकून प्रक्रिया त्याच्या आहे. हातात ही राहिलं स्वाभाविक काय घडणारी हो? प्रक्रिया वकिला आहे. मी काय करतो? अरे माणूस राहू थोडा- शकतो ना. अहो, असं कमळ फिरवताय, अरे माणूस धरून ज्या- फिरवताय. ज्यावेळी- असं ज्यावेळी काय करता? माणूस डावीकडनं बोलतो, उजवीकडे ते राहू कसं शकतं काय होऊ हातामध्ये. शकतं? असं आपण- असं बोटामध्ये नाही, दुसऱ्या कमळ- बाजूने- हातात म्हणजे मुठीत नाही, धरता नाही, ना. दुसऱ्या तुम्ही असं बाजूने- बोटामध्ये सिगरेट सारखं धरता नाही, का ते दुसऱ्या कमळ? बाजूनी आपण हे- पुन्हा बघूया, बघा हे कसं धरलंय बघा. बघूया ना. हे काय चुकून आहे का? अरे, हो, ज्यावेळी काय? ते- मान्य त्यांनी करा. सेल्फी- नाही मान्य करायचा मुद्दा केशव उपाध्ये, तुम्ही माणूस- पारदर्शक आहात. मी तुम्ही मान्य मान्य करा. नाही नाही, प्रश्न मी मान्य करण्याचा नाहीये. वस्तुस्थिती मी मान्य करण्याची ते बघा ना, वस्तुस्थिती बघा बदलत नाही. ते काय असं अनवधानाने राहिलंय का? ते असं धरलंय. हो ना, मग की बोलण्याच्या नादात ओघामध्ये प्रकाशी बोलताय, एक ते मिनिट राहिलंय. उपाध्यायजी, मी पहिल्यापासून सांगतोय, तुम्ही जुन्या व्हिडिओ क्लिपिंग बघा. मोदींच्या जॅकेटवर Exactly, कायम correct. असलेलं कळ नाही. बरोबर. तुम्ही ते 100% आता- सहमत आता आहे मी. तुम्ही ते हो, हातात तेच- धरता. हो, ते कमळ आणि कारण आता ते कारण असं आज दाखवता जाताना की बघा, कमळ हे काढावं कमळ, हे लागतं. कमळ, ते हे वोटिंग कमळ. करून बाहेर आले. अहो, नाही नाही, पण ते तुम्ही आत नेलं, आता बाहेर आलं, हातात कसं आलं? बरोबर आहे. तुम्ही आपण सातत्याने विषय हातात- बाबतीत तुमच्याच तुम्ही लॉजिक हातात पुढे त्याचं नेऊया नाही, नाही. आणि हेमंत देसाईंना पण या गमतीशीर चर्चेमध्ये सामील करूया. बरोबर आहे, त्यांनी जॅकेट आज जाताना काढलं, खिशात ठेवलं. खिशात ठेवलं. असं बरोबर, खिशात बाहेर ठेवलं. बाहेर काढलं. बाहेर आल्यावर असं हातात कोणी ठेवत नाही. एक तर त्यांना माहिती आहे आपण मतदान केंद्रातून बाहेर आलेलो आहे. जर हातात ठेवलं लावलं असतं इथे. छातीवर लावायचं छातीवर होतं लावायचं होतं. हातात ठेवून असं त्याच्या करत अगोदर नाही. त्याच्या अगोदरच पत्राने गाठलं मी तुम्हाला. म्हणजे इतकं घाईघाईत झालेलं नाही, केशव. वाघे साहेब, एखाद्या छोट्या गोष्टीचा आपण किती मोठं ताणणार आहोत त्याची म्हणजे केशव, मला तुम्ही काँग्रेसच्या- चाणाक्ष राजकीय कार्यकर्ते नाही, नाही, आहात. चाणक्य प्रश्न तुमच्या प्रश्न हसण्यातच नाहीये. येतंय सगळं. नाही, नाही, प्रश्न माझं काय म्हणणं, तुम्ही पळवाट काढा. माझ्या सांगण्यावरून परिस्थिती बदलणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. बरं हेमंत, नाही, मला असं वाटतं की कॅमेरा कधी खोटं बोलत नाही. तो कॅमेरा जसं दाखवत होता, आता उपाध्यायांचा जसा चेहरा दिसत होता तसंच तो आपल्याला चेहरा दिसला, मोदींचा चेहरा दिसला. ते अतिशय अभिमानाने ते दाखवत होते, कमळ हातात घेऊन अभिमानाने दाखवत होते. आज यांच्या एका प्रवक्त्याने असा युक्तिवाद केला की त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या जवळपास कोणीतरी एक झाडूवाला झाडू मारत बसला असेल तर त्याला तुम्ही आक्षेप घ्याल का? तर हे या प्रकारचं जे संपूर्ण ट्रिव्हिलायझेशन करतात नाही की किंवा सायकलनी कोणी आला तर त्याला तुम्ही आक्षेप घ्याल का? हात कोणी दाखवला? हा. तर हे काय मी तू असं करण्यामध्ये काही पॉईंट नाही. असं शाळकरी हा अशा गंभीर मुद्दा आहे. प्रकार हा, हे अतिशय माणसं गंभीर म्हणतात मुद्दा आहे. शाळकरी मुद्दे आहेत हे. याच्यावरती माझं तेच पण म्हणणं आहे. नरेंद्र मोदी शाळकरी काढू नये. शाळकरी माणसं म्हणणं युक्तीनेच हे वागले. नाही, अजिबात या मला मुद्द्यांकडे मला sporting केशव, घेतलं छोटा पाहिजे. प्रश्न एवढंच विचारायचा माझं आहे, म्हणणं छोटा आहे. प्रश्न. माझं काय म्हणणं आहे, ज्याला पंतप्रधान व्हायचं आहे ना त्यांनी छोटी चोरी का करायची? चोरी तर नाहीच आमचं म्हणणं म्हणजे हे तेच आहे. पळवाट आहे ना. नाही, नाही, पंतप्रधान नाही. व्हायचंय तुम्हाला. अटल बिहारी वाजपेयी असं कधी वागले होते नाही, का? नाही, प्रश्न अहो, प्रत्येक निवडणुकी वेगळी असते, प्रत्येकच्या एक्सप्रेशनची पद्धत वेगळी नाही, असते. मी तुम्हाला सांगतो उपाध्ये, तुमचे प्रवक्ते तुमचे नेते असं सांगतात की वाजपेयींच्या काळामध्ये निवडणूक सुधारणांच्या बाबत सगळ्यात जास्त पावलं आम्ही टाकली. निवडणूक आयोगाचा आम्ही आदर करतो. मोदींनी सुद्धा सांगितलं होतं की निवडणूक आयोगाच्या संपूर्ण याच्या संबंधी आम्ही पुनर्विचार करू, आम्ही गंभीरपणे त्याचा विचार करू. इतका जर गंभीर तुमचा संपूर्ण पवित्र इथे असेल- निवडणूक आयोगाचाच त्यांनी अपमान हा, केला. आता तुम्ही अपमान मला केला. याच आणि मुद्द्याकडे यायचंय. याच्याबद्दल कॅज्युअल अप्रोच जो आहे तो आता तुम्ही निवडणुकीच्या याच्याबद्दल एकूण आचारसंहिताबद्दल जे म्हणाला त्याच्या संबंधी एक मुद्दा सांगायचा आहे की मुलायम सिंग यादव आणि अबू आझमी यांनी अतिशय आक्षेपार्ह अशा प्रकारची विधानं केली, विधानं बरोबर केली. आहे. त्याचा फॉलोअप निवडणूक आयोगाने केला नाही.
त्यांना काही नोटिसा हे दिल्या, पण ते अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यांच्यावर कारवाई कारवाई व्हायला व्हायला बरोबर पाहिजे आहे. होती. शरद पवार असतील, गोपीनाथ मुंडे त्यांनी खुलासे पाठवल्यावरती त्यांचं समाधान झालं. तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही नोटिसा पाठवता आणि मग नोटिसांना जे उत्तर मिळतं तर ते तुमचं कशामुळे समाधान होतं हे लोकांना सुद्धा आम्हाला सांगितलं लोकांना पाहिजे. कळायला पाहिजे. पारदर्शकता पारदर्शक पाहिजे. पद्धतीने असायला पाहिजे आणि निवडणूक आयोग सुद्धा अकाउंटेबल असायला पाहिजे. आपण या मुद्द्याकडून जी दुसऱ्या मुद्द्यावर गेलो होतो, पुन्हा मला त्या मुद्द्याकडे यायचंय. मिलिंद जोशीराव, घटनात्मक संस्था आहे, त्यांनी एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे. ती बड्या नेत्यांनी, म्हणजे मोदी असतील, शरद पवार असतील, कोणी बडे नेते असतील जे राष्ट्रीय नेते म्हणवतात स्वतःला, त्यांनी स्वतःहून पाळायला नको का? त्यातून पळवाट काढण्यापेक्षा एक नैतिकता म्हणून तिचं आचरण नको का करायला? सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या नेत्याकडे बघतो तेव्हा त्यांनी प्रत्येक आचारसंहितेचं किंवा कुठचंही मॉरल ज्याला आपण ऍक्ट म्हणतो ती सांभाळली गेली पाहिजे, जी शरद पवारांनी पण सांभाळली नाही. आपण असं म्हणूया आत्ता की मोदींनी कमळ दाखवलं, पण मी जे काय फुटेज पाहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सेल्फी काढत होते ते नाही नाही, ते वेगळं आहे. इथे बसलेले कित्येक मिलिंद ते वेगळं आहे. सेल्फी त्यांनी वेगळी काढली, त्याला कोणी आक्षेप घेत नाहीये, कारण ती सोशल मीडियावर टाकली त्यांनी आणि सोशल मीडिया कळतच नाही निवडणूक आयोगाला. त्यामुळे जोपर्यंत तो सर सेल्फी काढतानाच काढत असतानाच त्यांनी कमळ तुम्ही जर नीट दाखवलेलं आहे. बघितलं, मी पुन्हा फुटेज दाखवतो, जरा माझ्या पीसीआरला विनंती करतो. ते बसलेले आहेत, बोलतायत पत्रकारांशी, आणि त्यावेळेला असं जे एखादं लॉलीपॉप वगैरे लहान मुलगा हातात घेऊन असं फिरवतो तसं ते कमळ फिरवतायत. तुम्ही बघा नीट, कळलं का? लॉलीपॉप सारखं त्यांनी मी कमळ बघितलं सर, धरलेलं आज आहे. मी जवळजवळ संध्याकाळपासून कंटिन्युअसली बघत होतो. मला दुसरं एक विचारायचं आहे सेल्फी असीम वेगळं आहे ते. बोला. असीम सरोदेंना विचारायचंय, त्यांनी मगाशी जे काही नियम सांगितले 126 अ ब क ड वगैरे, हे एखाद्या कॅन्डिडेटला लागू होतात की एखाद्या व्होटरला लागू होतात? कारण आज मोदी जे गेलेले होते ते एक व्होटर म्हणून गेलेले होते. आज ते गांधीनगरचे कॅन्डिडेट नव्हते, ते बडोद्यामध्ये कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, हाही तर त्यांनी मुद्दा थोडासा महत्त्वाचा आहे. याच्यावर बरोबर खुलासा आहे. करावा. बरोबर आहे. असीम सरोदे, काय म्हणणं आहे? मोदी काय कॅन्डिडेट नव्हते हा युक्तिवाद भाजपतर्फेही केला जातोय. ते अहमदाबादमध्ये कॅन्डिडेट होते, पण ते बडोद्यात कॅन्डिडेट होते. त्यांनी असं करणं योग्य आहे की अयोग्य? मोदींनी हे सगळं करणं अयोग्यच आहे, कारण की ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्याच्यामुळे ते स्टार प्रचारक निवडणूक संपेपर्यंत आहेत आणि आचारसंहिता सर्वत्र भारतामध्ये लागू असल्यामुळे, बाकीच्या ठिकाणी टप्प्यांमध्ये इलेक्शन होणार असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे वागणं हे अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि कायद्याचं उल्लंघन आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ती योग्य आहे. FIR जो दाखल झालेला आहे तो योग्य आहे. कदाचित शिक्षा जर होऊन खरोखर हे प्रकरण शिक्षित परावर्तित झालं, बाकीच्या अनेक प्रकरणांसारखं काहीच होणार नाही असं जर झालं तर कदाचित एक चांगला पायंडा पडेल असं मला वाटते. दुसरं मला एक सांगायचं आहे की केशव उपाध्ये पण सांगत आहेत, अनंतराव गाडगीळ पण म्हणतात आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं तसं म्हणणं दिसते की हा बागुलबुवा आचारसंहितेचा कशाला निर्माण केला जातो, ते काहीच तर करत नाही. तर माझं काय म्हणणं आहे की यांना असं सातत्याने वाटायला लागलंय राजकीय पक्षांना की आपल्याला कोणताचा अडथळा नकोच, हे नियमच नको. आणि ते आचारसंहिता, निवडणूक, इलेक्शन कमिशन हे सगळं पारदर्शक असलं पाहिजे असं पण म्हणतात. तर मला असं वाटतं की उलट आचारसंहिता कडक केली पाहिजे. उलट हे कायदे अत्यंत कठोर, अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत पारदर्शक आणि अगदी स्पष्ट केले पाहिजे, ज्याच्यामुळे कदाचित या लोकांवर अनेक बंधनं येऊन चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा कशी असते आणि सगळ्या स्तरावर ती प्रचार यंत्रणा राबवताना कुणावरही भेदभाव होणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाच्या, गरीब पक्षाच्या उमेदवारावर भेदभाव होणार नाही, अशा पद्धतीने आचारसंहिता आखली पाहिजे असं मला वाटते. या अंमलबजावणी का होत नाही याचं एक कारण मला हे सांगायचं आहे की निवडणूक कमिशनची स्वतःची काही यंत्रणा नाही. असीमजी, आचारसंहिता नको, आचारसंहितेचा बागुलबुवा होतंय असं कुठेही म्हणणं नाही. त्यात एवढंच म्हणणं आहे की अतिरेक नाही, नियम सारखे लावा ना. एका जिल्ह्यात एक नियम लावता, दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा नियम लावता. आचारसंहितेत तेवढी ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. एक नियम एकीकडे, तोच नियम दुसरीकडे लागू होत नाही. म्हणणं जो नियम मोदीने लावलाय तोच सगळ्यांना लावा. बरोबर आहे ना? एक मिनिट सरोदेजी, मी वेगळा मुद्दा मांडतोय. आमचा काँग्रेसचा आचारसंहितेला विरोध नाहीये. मी सुरुवातीलाच म्हटलं की रात्री 10 नंतर सभा नको, आम्हाला मान्य आहे. पण सभा जर तुम्ही घेतली नाहीत तर घटनेमध्येच म्हटलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि व्यक्तीला जर आपले विचार, राजकीय व्यक्तीला आपले विचार लोकांपुढे भूमिका मांडायला जर कुठला प्लॅटफॉर्म मिळाला नाही, कुठली जागा मिळाली नाही, तर त्यांनी मांडायचं कुठे? आज सगळ्या राजकीय पक्षांना एक अडचण अशी होते की तुम्ही पूर्वीसारख्या रस्त्यात सभा बंद केल्यात. शाळांमधनं, कॉलेजमधनं ते ग्राउंड द्यायला रिलक्टंट असतात, घाबरतात. मग अशा वेळेला करायचं काय राजकीय पक्षांनी? अडचण होते. आणि दुसरं एक सांगतो, जोशीराव यांचा मी खुलासा करतो. इलेक्शन कमिशननी जे नियम केलेले आहेत, मग उमेदवार असो किंवा वोटर असो, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे एनी पर्सन
मग तो तुम्ही उमेदवार असा किंवा वोटर असा, तुम्हाला इतकंच नव्हे तर जेव्हा तुम्ही मतदानाची स्लिप राजकीय पक्ष पाठवतात तेव्हा खालती त्या राजकीय पक्षाची जी निशाणी किंवा उमेदवाराचं नाव असतं ते फाडून टाकलं जातं, ती काउंटरफाईल वेगळी केली जाते आणि ज्याच्यावर कुठलीही निशाणी नाही असा फक्त कागद तुम्हाला त्या तिथपर्यंत नेता येतो. हे स्पष्ट नियम दिलेले आहेत. अगदी बरोबर आहे. मी आता एक ब्रेक घेणार जर आहे. का हा, असं बोला, जर का बोला, असेल, बोला. बोला. निखिल सर असं जर का असेल तर आज मला कित्येक शिवसैनिक माहिती आहेत की ज्यांनी हातावर शिवसेना असं किंवा शिवसैनिक असं गोंधवून घेतलेलं आहे. मग ह्या सगळ्या लोकांना, ह्या सगळ्या मतदारांना तुम्ही वंचित करणार का मतदानापासून? आणि सरोदे सर जे म्हणतात की स्टार कॅम्पेनर, इलेक्शन कमिशनर स्टार कॅम्पेनर आणि सामान्य कॅम्पेनर याच्यामध्ये फरक मानतो का नाही मानत? फरक मानतो ना. स्टार कॅम्पेनरची लिस्ट द्यावी लागते प्रत्येक पक्षाला. असीम सरोदे सांगतील. असीम सरोदे, स्टार कॅम्पेनरची लिस्ट द्यावी लागते ना प्रत्येक पक्षाला. स्टार कॅम्पेनरची लिस्ट द्यावी लागते, त्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागते आणि त्याच्यानुसार त्यांना काही नियम वेगळे लागू होतात. त्याचबरोबर जेव्हा मतदान बुथच्या तिथे आपण जातो तेव्हा जसं गाडगिळ सरांनी सांगितलं की एनी पर्सन असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे कोणालाच अशा प्रकारचं निवडणूक चिन्ह दाखवून कोणत्याही प्रकारचा प्रचार इंटेन्शनली करता येत नाही आणि तो त्यांनी केलेला असल्यामुळे तो गुन्हा आहे हे मला सांगायचं. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. पण मग असे बरेचसे सिम्बॉल्स आहेत. आज हरियाणामध्ये चौतालांच्या पार्टीचा चष्मा हा सिम्बॉल आहे. मग लोकांनी चष्मा घालून जाऊ नये का बूथमध्ये? ठीक आहे, आपण याची चर्चा करूया. मिलिंद जोशीराव, हा तुमचा युक्तिवाद आहे, तो इलेक्शन कमिशनला विचारला पाहिजे. तुम्ही हात, चष्मा, चप्पल किंवा काय पाय असेल किंवा शरीराचा कोणताही अवयव असेल हे देऊ नका, कारण माणसं तो घेऊनच जाणार आहेत. ते अवयव काढून काय मतदानाला जाऊ शकत नाही. मात्र कमळ बाजूला ठेवता येतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी ब्रेक घेणार आहे. नाही, ऐकून घ्या. नाही, माझा सुद्धा याचं कारण असं, याच मुद्द्यावर केशव उपाध्याय येतोय. जे भाजपच्या नेत्यांना समजत नाहीये किंवा ते झोपेचं सोंग आणतायत त्याच्यावरच मला चर्चा करायची. चर्चा ही आहे ब्रेक नंतर की अशा प्रकारे घटनात्मक संस्थेचा अपमान मोदींकडून जाणतेपणाने घडला असेल तर पंतप्रधान झाल्यावर ते घटनात्मक संस्थांचा आदर करतील याची खात्री कशी बाळगायची. मी ब्रेक घेणार आहे, या मुद्द्यावर पुढे चर्चा करणार आहे. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा आपला. नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग झालाय का बघा पडद्यावर. 64% लोक नाही म्हणतायत, 36% लोक होय म्हणतायत. मी जो मुद्दा मांडला त्यावर मी पुढे चर्चा करणार आहे. मला ही चर्चा सगळी गंभीर मुद्द्यावर न्यायची आहे. याचं कारण असं आहे, यातून एक गंभीर मुद्दा निर्माण होतो आणि मला सुभाष वारे यांच्यापासून सुरुवात करायची आहे. सुभाष वारे, आज नरेंद्र मोदींनी जे कृत्य केलं ते छोटं वाटत असलं, पळवाट वाटत असली तरी त्यांच्या हातून कळत नकळत एका घटनात्मक संस्थेचा आणि घटनात्मक संस्थेने घालून दिलेल्या नियमांचा अपमान झालेला आहे. असा माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर लोकशाहीतल्या संस्था, घटनात्मक संस्थांचं काय होणार ही शंका उपस्थित केली जाते. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, तर त्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदींचा इतिहासच स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचा इतिहासही स्पष्ट आहे. बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाला दिलेलं आश्वासन, त्याला हरताळ फासून बाबरी मस्जिद पाडण्याचं कृत्य घडलं गेलेलं आहे. त्याच्याबद्दल आजही भारतीय जनता पक्ष काही खेद व्यक्त करताना किंवा आपली चूक झाली असं म्हणताना दिसत नाही. आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचार नरेंद्र मोदींनी आपलं स्वतःचं नेतृत्व आधी पक्षावर ज्या पद्धतीनं थोपवलंय आणि त्यानंतर आता जनतेवर ज्या पद्धतीनं थोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हा सगळाच एकूण प्रकार हा घटनात्मक संस्थांचा अपमान होईल पुढच्या भविष्यामध्ये असाच आहे. एक खुलासा मला निखिलजी आता करायचा आहे की मगाशी सोशल मीडियाची दखल घेत नाही इलेक्शन कमिशन असं तुम्ही म्हणालात, ते वास्तविकता तिथं सुद्धा इलेक्शन कमिशनचं धोरण पक्षपाती आहे. मी उमेदवार होतो, मला मतदानाच्या आधी 48 तास जेव्हा प्रचार संपतो तेव्हा रात्री 8 वाजता इलेक्शन ऑफिसरचा फोन आला की तुमचं फेसबुक अकाउंट, ट्विटर ताबडतोब बंद करा आणि तुमची वेबसाईट सुद्धा तात्पुरती सस्पेंड करा आणि जर का तुम्ही फेसबुकवर काही आता अपलोड केलं तर आम्ही तुम्हाला नोटीस देऊ, असा फोन आला मला. आणि आता आज नरेंद्र मोदींनी स्वतः फोटो काढून तो फेसबुकवर टाकला, तर तोच न्याय लावणार आहे का इलेक्शन कमिशन? कारण मी पण उमेदवार आहे आणि ते पण बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळंच इलेक्शन कमिशनचं. सुभाषजी, महत्वाचा मुद्दा आहे. सुभाषजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. पूर्ण माहिती माझ्याकडे नाहीये पण मी असं वाचलेलं आहे की आम आदमी पक्षाचे चिमा नावाचे उमेदवार आहेत, त्यांना 2 लाऊडस्पीकर लावले म्हणून जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. काय याचा तपशील काय आहे? कारण एका बाजूला इलेक्शन कमिशन असा न्याय लावत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोकळं सोडून देत आहे. हो, ते मिरवणूक आणि पदयात्राच्या मध्ये
ते पोलीस खात्याचे जे आपापले नियम आहेत त्याच्यात अमुक गोष्टीची परवानगी घेतली नाही, तमुक गोष्टीची परवानगी घेतली नाही म्हणून या पद्धतीचं ते झालेलं आहे. हे खरंय, त्या त्या ठिकाणच्या अधिकारी इंटरप्रिटेशन वेगवेगळं करून ज्या उमेदवारांचा आवाज पोहोचू शकत नाही, म्हणजे पुण्यात आम्हालाही तो त्रास झाला, परंतु आम्ही आवाज उठवला. एक खरं आहे की आम्ही आवाज उठवला, आम्ही आमचे मार्ग काढून घेतला, परंतु ज्या उमेदवारांचा असा आवाज पोहोचत नाही त्यांना या पद्धतीने इलेक्शन कमिशनने त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा रोष फार आहे. एका बाजूला स्टार मोठे पक्षाचे मोठे उमेदवार करोडो रुपये खर्च करून अनेक गोष्टी धाब्यावर बसवताना दिसतात आणि इलेक्शन कमिशन छोट्या उमेदवारांना त्रास देत आहे. याच्यामुळे निवडणुका पारदर्शी पद्धतीनं पार पाडण्याच्या निवडणूक आयोगाच्या एकूण हेतूबद्दल शंका निर्माण होते आम्हाला. अगदी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागलंय. मी प्रत्येकाकडे जाणार आहे. मिलिंद जोशीराव, माझा जो मुद्दा आहे, घटनात्मक संस्थांचा मान राखला पाहिजे देशामध्ये, कारण कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा देशाची घटना, तिथली लोकशाही आणि एकूणच घटनात्मक संस्था महत्त्वाच्या आहेत. तुम्ही काय सांगाल, नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराने अधिक खबरदारी घ्यायला नको का? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे निखिल सर, की कुठच्याही नियमांचं पालन हे झालंच पाहिजे, वरिष्ठ नेत्यांकडनं झालंच पाहिजे. परंतु कमळ दाखवणं हे काही इतका मोठा गुन्हा नव्हता की ज्याच्यामुळे एवढा मोठा बागुलबुवा निर्माण व्हावा, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की जी भीती व्यक्त केली जाते की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाले की ते हे सगळे नियम धाब्यावर बसवतील आणि कुठची तरी हिटलरशाही सुरू करतील, तर असं अजिबात नाही. त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की देश जो आहे तो घटनेवर चालतो आणि मी घटनेचा आदर करतो म्हणून. कमळ दाखवलं हे अतिशय एक छोटंसं गुन्हा म्हणूया आपण, छोटी घटना म्हणूया, ज्याचा खूप मोठा बागुलबुवा काँग्रेस करताय, कारण ते हरत चाललेले आहेत दिवसेंदिवस आणि ह्या फ्रस्ट्रेशन मधनं ते हे सगळं करतायत. अगदी काँग्रेसची मनस्थिती मी समजू शकतो, पण मला यायचे इतर पाहुण्यांकडेही. मला तुमच्या आनंद गाडगीळ तुमच्याकडे यायचंय. घटनात्मक संस्थांचा मान राखला पाहिजे, म्हणजे काँग्रेसने तो नेहमीच राखलाय, अशातला काही प्रकार नाही. आणीबाणीच्या काळात घटनात्मक संस्थांचा अपमान केलेला आहे, पण आता आपण असं म्हणूया काँग्रेसने त्यापासून धडा घेतलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या हातून हे होऊ नये म्हणून जर तुम्ही उद्या विरोधी पक्षात बसलात, जर मी म्हणतोय तुम्ही बसणारच नाही असं म्हणाल, पण मी जर म्हणतोय जर विरोधी पक्षात बसलात तर तुम्ही काय खबरदारी घेणार आहात? आम्ही मूळ मुद्दा असा आहे, आपण जी घटनात्मक बाबींची चर्चा करतोय ह्या मंडळींना घटनाच मान्य नाही आहे. पहिली गोष्ट, संघाचं मूळ तत्वच आहे एकचालकानुवर्तित्व आणि त्या अनुषंगानेच मोदींची वाटचाल चाललेली आहे. फॅसिस्ट आम्ही जर त्यांना म्हटलं तर ते विरोध करतात, पण हिटलरशाही आणि हिटलरचं माइन काम्फ ही त्यांचं गीता किंवा बायबल असल्यासारखं ती मंडळी तुमचं म्हणणं हे घटना धाब्यावर बसवतील? 100% धाब्यावर बसवतील. नंबर 1. नंबर 2, पण गेल्या वेळेला जे अटल बिहारी वाजपेयींचं अटल बिहारी वाजपेयी एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं, त्यांच्यात आणि याची तुलना सुद्धा होऊ शकत नाहीये. मुळात मी जे म्हणतोय की हे गुजरातचे मुख्यमंत्री इतक्या लेव्हलपर्यंत ठीक आहेत, पण आज सगळेजण पंतप्रधान पदाची त्यांची चर्चा करतायत. तुम्ही जर नीट भाजपच्या किंवा संघाच्या याचा अभ्यास केला तर हिटलरच्या माइन काम्फ मधले विचार हे त्यांच्यामध्ये घटनाच मान्य नाही. मान्य नाही. नुसतं एवढंच नव्हे तर तुम्ही जर बघितलं तर पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या मॅनिफेस्टोमध्ये जे शब्द वापरलेत ते जर्मनीमध्ये हिटलरने वापरलेले होते. हे संपूर्ण संस्कृती बघितलीत घटनाच्या विरुद्ध आहे. साहेबांचा खूपच दांडगा अभ्यास आहे, त्यात काही बोलण्याची आवश्यकता नाही. मुळात पहिली गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची, आता माझ्याकडे तोच मी आता वाट पाहत होतो, कारण मला इयर नेमका आठवत. तुम्ही लोकांना विश्वास द्या की घटनेला कोणताही धोका निर्माण देतो ना, देतो ना, विश्वासच देतो. कारण तो झाला तर आम्ही तुमच्याकडे येणार, गोपीनाथ मुंडेंकडे येणार, महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे येणार. नाही, तो ती वेळच येणार नाही. मोदी कुठलीही घटना तोडणार नाही. ज्या देशाची घटना जशी आहे त्या पद्धतीनेच ते काम करणार हे भाजपाने सांगितलंय. स्वतः मोदीने अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हाला विश्वासच ठेवायचा नसेल तर त्यामध्ये मग काहीच होऊ शकत नाही. नंबर 1, विश्वास ठेवायचा प्रश्नच नाहीये, तेव्हा बघायचं. हो ना, म्हणूनच ना, गुजरातमध्ये पाळल्याच आहेत त्यांनी कुठल्या विरोधकांनी सर्व त्यांनी घटना गुजरातमध्ये पाळल्यात. मी आता उदाहरण गुजरातमध्ये विधानसभेचं अधिवेशन पुरेसं घेतलं जात नाही. मोदी चर्चेला कधी अधिवेशन घेतलं, 9 खाती त्यांनी ताब्यात ठेवलेली आहेत. आता मंत्रिमंडळाची संख्याच लिमिटेड आहे. लोकायुक्त पद हे घटनात्मक आहे का नाही मला सांगा. मग का गुजरातमध्ये लोकायुक्त पद नेमायला विरोध? घटनेचा जर तुम्ही मान करता, एक मिनिट, घटना चर्चाच करतोय, घटनात्मक युद्ध आहे तर लोकायुक्ताचं का तुम्ही रिकामं ठेवलं? त्यांना पूर्ण करून द्या.
लोकायुक्त जरी केंद्रात काय गोंधळ घातला सगळ्या देशाने बघितलं ना. तुम्ही लोकायुक्त गुजरातमध्ये नेमताना लोकायुक्त काय नेमला तमाशे नाहीत. सगळ्या तुम्ही जे लोकसभेमध्ये काय गव्हर्नर घडलं गव्हर्नर हे आहे, आपण तर सगळ्यांनी घटनात्मक बघितलंय. प्रतिनिधी आहे. तुम्ही काही इच्छेने त्यांना केलं नाही. गव्हर्नरला बळजबरीच्या किती त्रास दिला? विरोधकांनी गव्हर्नरला ज्यावेळी किती त्रास दिला प्रेशर याचं उत्तर द्या आणलं, ना. ज्यावेळी विरोधकांनी तुम्ही- प्रेशर आणलं माझ्या त्यावेळी प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. लोकायुक्ताला ठीक आहे, गेलात. ठीक आहे. त्यामुळे माझ्या असा काही प्रश्न- उत्साह नाही, नाही आपण केला आपण ना. आपण गुजरात- आपण देशात कायदा आणि सुव्यवस्था राखायची आधी स्टुडिओत 100% राखायची आहे. मुद्दा असा आहे की 1999 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आलाय. 1999 मध्ये हीच घटना सेम घडली होती. त्यावेळी बसपाचे कॅन्डिडेट हत्तीवरती बसून पोलिंग बूथपर्यंत गेले होते आणि आचारसंहिता भंगाचं उदाहरण त्यावेळी अलाहाबाद न्यायालयात गेलं होतं. मग काय निर्णय दिला? की 200 मीटर पर्यंत जाता येतं, त्याच्या पुढे त्याला जाता येणार नाही असा निर्णय आलाय. म्हणजे हत्तीवर बसून तो कॅन्डिडेट गेला होता. रामसिंग त्याचं नाव आहे, बीएसपीचा कॅन्डिडेट होता. त्यामुळे ही घटना काय पहिल्यांदाच घडली आहे. पहिल्यांदाच कमळ अच्छा, म्हणजे दाखवलं तुम्ही गेलं. सगळा कायदा आधी तपासला होता. कायदा तपासण्याचा मुद्दा नाही आहे हा. हत्तीला घेऊन फिरवलं नाही. अरे हत्तीवर बसून गेला ना तो. ठीक हत्तीवर आहे. बसून गेला ठीक तो. आहे, असेल ना. ही माझं वस्तुस्थिती काहीच म्हणणं आहे. नाही. त्यामुळे म्हणजे तुम्ही ही कायदा घटना- तपासला होता. प्रश्न कायदा तपासण्याचा नाहीये. मी फक्त एवढ्यासाठी सांगतोय की हे काही म्हणजे खूप मोठा गुन्हा केलाय अशा काँग्रेसने नाही, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. घटनात्मक संस्थांचा मान राखला जाईल का? ज्यावेळी 1998 मध्ये अटल पहिल्यांदा 1996 मग 1998 मध्ये अटलचं सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी सुद्धा काँग्रेसनी हाच प्रचार केला की हे फॅसिस्ट आहेत, हे जातीवादी आहेत, दंगली होणार, घटना सगळ्या मोडून टाकणार, असाच प्रचार त्यावेळी केला. आता 6 वर्षांनंतर आता मात्र नाही अटलजींचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. म्हणजे अनुभव घेण्यापूर्वी काँग्रेसने अशाच म्हणजे उगाच अतिरेकी टीका होती असं अतिरेकी तुमचं टीका म्हणणं. ठीक होतीये. आहे. त्यामुळे मला आपण मान्य आहे. थोडं संधी दिली पाहिजे. फक्त संधी देण्यापूर्वीच माझी फाशी एवढीच द्यायची अपेक्षा आहे असेल. की महाराष्ट्रातले जे भाजपमधले लोकशाहीवादी नेते आहेत, कारण मी असं मानतो आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळेच लोकशाहीवादी आहोत. भाजप मधले लोकशाहीवादी भाजप- नेते नाही, आहेत. भाजप पूर्ण ते लोकशाहीवादी घटनेला आहे. जेव्हा धोका निर्माण होईल तेव्हा उभे राहतील. भाजप पूर्ण लोकशाहीवादी आहे. त्याबद्दल आहे. शंका असेल तर माझी संधी काय- माझी संधी काय हरकत देण्यापूर्वी नाही. फाशी देणार. मला हे गोपीनाथ योग्य मुंडे, नाही. नितीन गडकरी तुम्ही भाषण- यांच्याबद्दल निश्चित खात्री आहे. हे भाजपला लोकशाहीवादी म्हणतात. भाजपमध्ये एकदा तरी मतदानाने निवडणूक झाली आहे का? संघाची अहो, संघाची सोनिया दाखवून दे गांधी मला. आपण नाही करत, काँग्रेससारखी ते. संघामध्ये मतदानाने सोनिया निवड गांधी- लोकशाहीचा सोनिया मुद्दा आहे. गांधी नाही, एक आपण मिनिट नाही थांबा, आता करत. उत्तर द्या. सोनिया गांधी आपण नाही करत. माझा वेळ संघामध्ये संपत आलाय. संघामध्ये या- मतदानाने या- निवडणूक झाली आहे आता- का? आता- भाजपमध्ये निवडणूक आता मतदानाने आता तुम्हाला झाली आहे का? वादविवादाला या- 5 या- वर्ष आहेत. कुठला 5 आहे वर्ष तुम्ही- आहेत. आता मुद्दा कृपया आज वादविवादाचा? शांत व्हा. माझा वेळ संपत आलाय. मला मिलिंद जोशीराव यांच्याकडे जायचं आहे. मिलिंद जोशीराव, मला सांगा, आता जी खात्री दिली इथे केशव उपाध्यायांनी, तुम्हाला पटतंय का की घटनेला कोणताही धोका निर्माण होणार नाही? अगदी 100% पटतंय सर. कारण संघाबद्दल बरंच काय काय आता अनंत गाडगिळांकडनं प्रथमच कळलं मला. माझं मत संघाबद्दल असं नाहीये, जरी मी संघाचा नसलो तरी सुद्धा. परंतु मोदी सरकार आल्यानंतर कुठचंही घटनाबाह्य काम होईल, त्यांच्या भावाची मुलाखत तुमच्या चॅनलवरनं दाखवलेली होती की भारताची मान शर्मेनी खाली जाईल, असं कोणतंही काम नरेंद्र मोदींच्या हातनं होणार नाही, असं खात्रीलायक राहतं त्यांच्या भावांनीच सांगितलेलं होतं. माझंही तेच मत आहे. अगदी एकच मिनिट मला बोलायचंय. आपनी घटनेबद्दल बोलावं. आपचे नेते कशा पद्धतीने वागतायत दिल्लीमध्ये ठीक आहे. ते आपण आजचा सगळं विषय नको, तो बघितलेलं आहे. वेगळा विषय नाही, आहे. ते माझा बोलतायत. वेळ संपलाय. नाही, ते बोलतायत. नाही, म्हणून सुभाष ते वारे पण आता नैतिकतेने- उत्तर देतील. नैतिकतेवरती त्यांनी बोलावं, त्यांनी घटनेबद्दल बोलावं. ठीक आहे. हा सुभाष नैतिक वाळे, अधिकारच आता नाही 30 मुळात सेकंद आता. तुम्हालाही द्यावे लागतील मला. तुम्ही उत्तर द्या. का नाही बोलावं? बोला बोला. तुम्ही घटना बनण्याच्या भाषा करताय दिल्लीमध्ये. काय नाही, बघितलं केशवजी, ना आम्हाला केंद्र केशवजी अहो, फार जनरल- मला एका प्रश्नाचं उत्तर द्या वारे साहेब. ज्या काय अश्विनी बघितलं? उपाध्यायांनी जे गंभीर प्रश्न उपस्थित केलेत, हा. का बोलत नाहीत केजरीवाल त्याबद्दल? का गप्प आहेत केजरीवाल त्याच्याबद्दल? त्याचं उत्तर द्या ना कधीतरी. किती त्याच्यात- गंभीर प्रश्न अश्विनी उपाध्यायांनी उपस्थित केलेत. बरं, आपण सगळ्यांकडून आणि आश्वासन त्याचे- घेऊया. घटनेचा भंग त्यांच्याकडूनही होणार हो, नाही. सुभाष वारे, तुम्ही असं आश्वासन ऐका- द्याल ऐका- का? नाही केशवजी ऐक, कशाबद्दल? घटनेचा भंग तुमच्या पक्षाकडून आणि होणार केशव नाही कशावर असं ते केशवजी- विचारतायत. कारण त्यांचं म्हणणंच आहे आम्हाला मान्य नाही काही. नाही त्याचं साधं उत्तर आहे. नाही त्याचं साधं उत्तर आहे, जो पक्षच मुळात भारताच्या संविधान दिनी 26 नोव्हेंबरला स्थापन झालाय, तो संविधानातल्या तत्वाशी बांधिलीच आहे. हा अश्विनी उपाध्यायचा मुद्दा केशवराव उगाच मध्ये आणू नका. अरे आणि बोला आता ना, तुम्ही महत्वाचा अटल बिहारी मुद्दा आहे तो. वाजपेयींच्या त्यांनी उदाहरणाबद्दल उपस्थित केले प्रश्न बोलला. गंभीर. अटल आता असं अटल नाही, बिहारींचं बोला. उदारमतवादी माझं सरकार म्हणणं आहे त्यावरती असताना बोललं तुम्ही पाहिजे. गंभीर घटना प्रश्न तुम्ही पुनर्वि- उपस्थित ऐका केले आता. त्याबद्दल. आता मला प्रश्न विचारलाय ना, आता ऐका. बोला बोला. त्याच्याबद्दल आता बोला. मला प्रश्न विचारलाय ना, हो उत्तर बोला ऐका ना. आता. बोला. हा. चिडू नका. हा, त्याच्याबद्दल वारे साहेब, आपण बोलतोय. चर्चा करतोय. तुम्ही चिडू तुम्ही- नका बोलू. नाही माझं आता माझं शांतपणे ऐकून घ्या. शांतपणे माझ्याकडे वेळ माझं कमी. ऐकून घ्या आता. केशव शांतपणे. माझं ऐकावं लागेल तुम्हाला आता. अटल बिहारी वाजपेयींचं उदारमतवादी सरकार तुम्ही म्हणालात, ते उदारमतवादी सरकार असूनही त्याच काळात तुम्ही घटना पुनर्विलोकन समिती नेमायचा प्रयत्न केला होता. या देशातल्या पुरोगामी चळवळींनी तो हाणून पाडला आणि आम आदमी पार्टी 26 नोव्हेंबर संविधान दिनी स्थापन झालेली आहे.
संविधानातल्या मूल्याला आम्ही ठीक आहे, बांधलेलो ठीक आहोत. आहे. अश्विन उपाध्यायाचा प्रश्नाचा आणि याचा काही संबंध नाही. ठीक आहे, आपण आता शांत राहूया. आता सगळी चर्चा झाली आहे, माझा वेळ संपलाय. काही संबंधच नाही. आपण हा वाद, ही लढाई पुढे चालू ठेवूया. 5 वर्षात आपल्याला हे सगळं करायला. 1 मिनिट थांबवतोय मी. आणि मला खिडकीतला हात दिसलेला आहे, तो बहुतेक असीम सरोदेंचा होता. असीम सरोदे, मी तुमच्याकडे येणारच आहे. सगळी राजकीय चर्चा झालेली आहे. घटनात्मक संस्थांचा आदर कसा ठेवला पाहिजे? बोला बोला. मला असं वाटतं की 2-3 मुद्दे महत्वाचे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हे आचारसंहिता आणि कायदा असणं हे खूपच आवश्यक आहे, सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट, त्यांचा जास्त बागुलबुवा होतो असा प्रचार करून आणि त्यांनी पण दुसऱ्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे, पहिली गोष्ट आचारसंहितेच्या नावाखाली. आणि निवडणूक आयोग जो आहे त्यांचं स्वतःची कोणतीच यंत्रणा नाही, ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून इलेक्शनच्या वेळेस काम करत असतात. त्याच्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना बरेचदा ते कमजोर ठरलेले दिसतात आणि म्हणून इंटरप्रिटेशन वेगवेगळे होते. आता आपण जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याच्या संदर्भात मला बोलायचं आहे की नरेंद्र मोदी निवडून आले आणि पंतप्रधान झाले तर ते असेच बेकायदेशीर वागतील का, घटनाबाह्य वागतील का? तर त्याचं उत्तर कदाचित नाही असं आहे, कारण की ते ड्युअल पर्सनॅलिटीचं एक महत्वाचं उदाहरण आहे की ते ड्युअल पर्सनॅलिटी आहे. ते स्प्लिट पर्सनॅलिटी सारखे जे व्यक्ती असतात ते एकाच वेळेस वेगळं वागू शकतात आणि दुसऱ्या वेळेस ते अत्यंत वेगळं वागू शकतात, कारण ते मुळात ते हुशार असतात. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी कदाचित बेकायदेशीर वागणार नाही, तर अत्यंत कायदेशीर वागून परत लोकशाहीच्या मार्गाने सत्ता स्थापन झाली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतील. हाच मला वाटते की महत्वाचा निष्कर्ष आपल्याला याच्यातून काढता येईल. आणि त्याच्यामुळे कायदा असला पाहिजे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे, तरच मग या लोकांना कुठेतरी अटकाव करता येईल. हे सामान्य माणसांनी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर लोक सतत हे नरेंद्र मोदींनी केलं ते चुकीचं नाही असं मत नोंदवत आहेत. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण सातत्याने प्रतिमा, चेहरे, पक्ष याच्यामध्ये न अडकता आपण कायद्याचा विचार करण्याचा झालो पाहिजे. असीम सरोदे, बरोबर आहे. लोकांच्या प्रबोधनासाठीच तुम्ही सगळे आहात. म्हणूनच लोकांनी जर चुकीचं उत्तर दिलं तर उद्या कदाचित लोक बदलतील. शेवटी हेमंत देसाई काय म्हणाल? मला असं वाटतं की सुभाष वारे बघाचपासून जे वारंवार सांगतात की लेव्हल प्लेइंग फील्ड असायला पाहिजे, ते आता नाही आहे. म्हणजे आपसारखे किंवा छोटे पक्ष त्यांच्यावरती अन्याय होतो, हा पहिला मुद्दा. दुसरं, तुम्ही जे घटनात्मक एकूण संस्थांचा आदर केला जातो आणि मगाशी तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला की काँग्रेसने घटनेची पायमल्ली केली, घटनेमध्ये अनावश्यक ज्या काही कलमं घातली, दुरुस्त्या केल्या, त्या पुढे दुरुस्त करण्यात आल्या जनता पक्षाच्या काळामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचा मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 2002 साली जेव्हा दंगल झाली त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियानी अहमदाबादच्या एडिशनने एक रिपोर्ट छापलेला होता आणि दंगलीचं अतिशय चांगलं वर्णन करणारा आणि त्याच्यासंबंधी नेमक्या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या त्रुटींवरती बोट ठेवणारा. त्यानंतर टाइम्सचे संपादक अहमदाबादचे आणि इथनं दिलीप पाडगावकर त्यांना भेटायला गेले होते तेव्हा. आणि त्यावेळी नरेंद्र मोदींनी त्याचं समर्थन केलं ज्या पद्धतीने, आणि त्यानंतर त्या टाइम्सच्या दोघा जणांवरती देशद्रोहाचा त्यांनी गुन्हा दाखल केला. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे ही. या प्रकारचं त्यांचं वागणं त्यापूर्वी होतं. आपलं वागणं बदललं पाहिजे, वागणं बदललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की नुसतं आता त्यांनी ट्विट केलं की गिरिराज आणि दोघांचं, प्रवीण तोगाडे यांच्यानंतर ट्विट केलं की हे काय आम्हाला मान्य नाही. नुसतं या प्रकारे मान्य नाही असं म्हणून चालणार नाही. एक तर तुम्ही सरकारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर, तुम्हाला चांगलं बहुमत मिळाल्यानंतर तुम्हाला जो ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि त्या नशेच्या याच्यामध्ये तुम्ही भिंप, बजरंग दल यांच्याबद्दल तुम्ही काय करणार, तुमची ॲटिट्यूड काय असेल हे लोक डोळ्यात तेल घालून बघतील. तिसरी गोष्ट म्हणजे कॅग सारख्या यंत्रणेचा संपूर्ण राजकीयकरण, म्हणजे 2Gच्या बाबत झालं आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमधल्या काही व्यवहारांबद्दल, काही कथित गैरव्यवहारांबद्दल कॅगने जे तिकडे दिलेले होते त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय वाईट भूमिका, त्याच्यावरतीच टीका करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष ज्या मोठे पक्ष आहेत त्यांनी घटनेचा आदर केला पाहिजे अशी आपण अपेक्षा केली पाहिजे. आणि नरेंद्र मोदी आता जर आत्ताच सरकार आम्ही स्थापन केले आहे असं म्हणतायत, आत्ताच म्हणजे मी पंतप्रधान झालो असं, तर या अति आत्मविश्वासाच्या पोटी त्यांनी जर काही चुकीचं पाऊल टाकलं तर त्यांच्या पक्षामध्ये आता लोकशाही कितपत आहे मला माहीत नाही, तर ते बाकीचे नेते, इतर नेते केशव उपाध्ये त्यांना नियंत्रण त्यांच्यावरती त्यांना काबूत ठेवतील का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि तो देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो केवळ भारतीय जनता पक्षाशी निगडीत नाही. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग झालाय का? 62% लोक नाही म्हणतात, 38% लोक होय म्हणतात. तुम्ही जरी नाही म्हणत असलात तरी अनेक कायदेतज्ञांचं असं म्हणणं आहे की हा आचारसंहितेचा भंग आहे. काही जण असं म्हणणं आहे
या कायद्याचा भंग कशातच नसेल, यामधून पळवाट काढली असेल, पण हा नैतिकतेचा भंग आहे. देशाचा पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या माणसाने असं वागावं का, हा खरा प्रश्न आहे. पुढच्या काळात नरेंद्र मोदी खबरदारी घेतील आणि या देशातल्या लोकशाही संस्थांचा आणि त्यांच्या नियमांचा आदर करतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. पहा फक्त IPN लोक.